नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीट सॅट या एक्झाम बद्दल समजून घेणार आहोत. त्या एक्झाम नंतर कुठल्या कुठल्या कॉलेजला प्रवेश होतात, त्याच्या फीस काय आहे, एक्झामचा पॅटर्न काय आहे, प्रोसेस काय आहे, या संदर्भात सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चाणक्य करिअर पॉईंटनी एंट्रन्स गायडन्स जो नवीन आपला प्रोडक्ट सुरू केला आहे, त्या अंतर्गत आपण बीट्स बद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सुरुवातीला या परीक्षेचं नाव काय असणार आहे? त्या परीक्षेचं नाव असणार आहे बीटसॅट 2026. बीटसॅट काय आहे? तर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सायन्स ऍडमिशन टेस्ट ही या परीक्षेचं नाव आहे. या अंतर्गत बीट्स हैदराबाद, बीट्स पिलानी, बीट्स गोवा आणि बीट्स दुबई या चार कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अलाइड कोर्सेससाठी प्रवेश होतात. बीट्स कशासाठी फेमस आहे? तर बीट्स बरेच विद्यार्थ्यांना ज्यांना जेई मधून IIT, मेन्स मधून IIT किंवा NIT मध्ये प्रवेश मिळत नाही, म्हणजे IIT नंतर NITच्या वरती सुद्धा आपण बीट्सला इथे आपण प्राधान्य देऊ. तर ज्या विद्यार्थ्यांना IIT ला प्रवेश मिळत नाही किंवा IIT ला सबस्टिट्यूट म्हणून बरेच विद्यार्थी या बीट्सला प्राधान्य देतात. बीट्स हे देशातून 11व्या नंबरची प्रायव्हेट विद्यापीठ आहे. आपण NIRF रँकिंग जर बघितलं तर 2026 नुसार 11 नंबरचं प्रायव्हेट विद्यापीठ आहे. याच्यामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी म्हणजे याला स्टार्टअप हब ऑफ इंडिया सुद्धा म्हटलं जाते. काय कारण? तर पोस्टमॅन हे एक टूल आहे IT मध्ये वापरलं जाणारं. किंवा आपण टेक्निकल गुरुजी, स्विगी यासारखे फाउंडर, यासारख्या कंपन्यांचे फाउंडर हे बीट्स मधूनच पास आउट आहेत. तर म्हणून याला आपण स्टार्टअप हब ऑफ इंडिया म्हणू शकतो. ज्या विद्यार्थ्यांची चांगली पेइंग कॅपॅसिटी आहे आणि ज्यांना स्टार्टअप सारख्या एन्व्हायरमेंट मध्ये शिकायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच बीट्सला प्राधान्य द्यावं. सर मग मी ही परीक्षा दिली तर लगेच पास होतो का? तर नाही. याची एक्झामची जी डिफिकल्टी आहे ती मॉडरेट टू हार्ड आहे. म्हणजे IIT सारखंच सगळं सिलेबस आहे. IIT सारखीच तुमची ही टेस्ट घेतली जाते. तर बीट्स मधलं सगळ्यात महत्वाचं आहे की मी बीट्ससाठी का प्राधान्य द्यायला पाहिजे? तर सगळ्यात 2-3 एक महत्वाचे पॉइंट इथे आपण देऊ शकतो, की झिरो अटेंडन्स पॉलिसी. तुम्हाला अकॅडमिक फ्लेक्सिबिलिटी दिली आहे, तुम्हाला फ्रीडम दिली आहे. तुम्ही अटेंडन्स म्हणजे कॉलेजला गेले नाही, पण तुम्ही तुमचं अकॅडमिक व्यवस्थित पूर्ण केलं, तर तुम्हाला म्हणजे तुमचा स्वतःचा टाइम मॅनेज करायचा इथे तुम्हाला प्रायोरिटी मिळतात. त्यानंतर स्टार्टअप इकोसिस्टम जसं आधीच तुम्हाला सांगितलं, की पोस्टमॅन, स्विगी किंवा टेक्निकल गुरुजी या 3-4 कंपन्यांचे अशा भरपूर कंपन्या आहेत. फाउंडर सुद्धा इथूनच तुम्हाला शिकताना दिसतील. त्यानंतर अकॅडमिक फ्लेक्सिबिलिटी. तुम्ही तुमच्या प्रोफेसर इथे स्वतः निवडू शकता. तुमचा जो इंटरनॅशनल इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे 2+2 इयरचा, म्हणजे तुम्हाला बाहेर देशात जायचं असेल शिकायला, तर ते सुद्धा तुम्हाला फॉरेन एक्सपोजर तुम्हाला सुद्धा इथे मिळू शकतं. त्याच्यानंतर याचं हायेस्ट पॅकेज जे आहे ते 60,75,000 आहे 2025च्या डेटानुसार. ॲव्हरेज पॅकेज 19 लाख आहे आणि मीडियम पॅकेज जे आहे ते 22 लाख रुपये आहे. तर बीट्स 2026 ही परीक्षा कशासाठी घेतली जाते किंवा कशी असते? तर ही पूर्ण CBT आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल, तुम्हाला सेंटर निवडावं लागेल, तिथे तुम्हाला कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट द्यावी लागेल. ही कुठल्या कोर्सेससाठी आपण इथं अर्ज करू शकतो? तर इंजिनिअरिंग, फार्मसी आणि इंटिग्रेटेड MSc कोर्ससाठी तुम्ही इथे अर्ज करू शकता. ऍडमिशन पॉलिसी काय आहे? तर स्ट्रिक्टली तुमची ऍडमिशन पॉलिसी ही मेरिट बेस्ड आहे. इथे रिझर्वेशन कुठलं मिळणार आहे का? SC ST कॅटेगरीसाठी काही रिझर्वेशन, OBC साठी काही रिझर्वेशन आहे का? तर बिलकुल नाही आहे. एक्झाम्शन फॉर टॉपर्स हा एक बीट्सचा चांगला पॉइंट मला इथे वाटतो. फर्स्ट रँक स्टुडंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल बोर्ड, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा CBSE मध्ये पहिला रँक तुमचा येत असेल, तर तुम्ही ही परीक्षा जी आहे बीटसॅट ही बायपास करून डिरेक्टली बीट्स मध्ये प्रवेश मिळवू शकता. ही याला म्हणजे एक्झम्पशन आहे, ज्याला ही बीट्स परीक्षा द्यायची नाही. बीट्स परीक्षा न देता तुम्हाला जर बीट्स मध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या बोर्ड मध्ये पहिला नंबर आणावा लागतो. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? तर अकॅडमिक टाइमलाईन मध्ये तुम्ही 12वा वर्ग 2026 मध्ये अपिअरिंग असला पाहिजे किंवा तुम्ही 2025 मध्ये पास झालेले पाहिजे. 2024 मध्ये 2023 मध्ये 12वी झालेली आहे सर, तर मी अर्ज करू शकतो का? तर बिलकुल नाही. फक्त एक टाइम रिपीटरच बीट्सची परीक्षा देऊ शकतो. एकतर तुम्ही 2025 मध्ये 12वी झालं पाहिजे किंवा 2026 मध्ये तुम्ही अपिअरिंग असून पासआउट झालेलं पाहिजे. 2024 और अर्लियर पासआउट इलिजिबल नाही. सगळ्यात महत्वाचा रूल आहे की 75% रूल हा मिनिमम 75% ऍग्रिगेट इन PCM. इंजिनिअरिंग साठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर मिनिमम 75% मार्क्स पाहिजे. कशामध्ये?
तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये. सर मग हा पॉइंट लक्षात आला. पण मला फिजिक्समध्ये 70 मार्क्स आहे, मॅथ्समध्ये 80 आहे आणि लेट्स सी केमिस्ट्रीमध्ये 80 आहे. तर माझा चालेल का? तर चालेल. पण जेव्हा तुमचं इंडिव्हिज्युअलमध्ये 90 फिजिक्समध्ये आहे, 90 केमिस्ट्रीमध्ये आहे आणि एक एक 55 मार्क्स मॅथ्समध्ये आहे. तर असं चालते का? तर या केसमध्ये असं चालत नाही. काय कारण? तर ईच सब्जेक्ट तुम्हाला 75% चा ॲग्रीगेटचा क्रायटेरिया तर आहे. पण ईच सब्जेक्टमध्ये म्हणजे 60 मार्काच्या खाली तुम्हाला कुठल्याही सब्जेक्टमध्ये मार्क येता कामा नये. तर थोडक्यात 75% ॲग्रीगेटची तर रिक्वायरमेंट आहे, पण पर सब्जेक्ट 60 मार्कची सुद्धा इथे रिक्वायरमेंट तुम्हाला किंवा क्रायटेरिया तुम्हाला फुलफिल करावा लागतो. तर एक्झाम पॅटर्न आणि स्ट्रक्चर कसं असेल? तर परीक्षा ही साधारणतः 3-4 पार्टमध्ये डिव्हाईड केली आहे. फिजिक्सचे क्वेश्चन, केमिस्ट्रीचे क्वेश्चन, मॅथ्स और बायोलॉजी. फार्मसीसाठी बायोलॉजी लागेल. मॅथ्सबद्दल आपण इथे चर्चा करतोय. मॅथ्सचे क्वेश्चन आणि इंग्लिश प्लस लॉजिकल रिझनिंग जे म्हणतो ज्याला आपण म्हणतो. तर असे टोटल 40, 30, 70, 100, 130 प्रश्न इथे आपल्याला मिळतात. पर क्वेश्चन आपल्याला टाइम मिळतो 1.38 मिनिट, म्हणजे एक प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला 1.38 मिनिटच मिळतात. 30 क्वेश्चन इथे आहे. मॅथ्स आणि बायोलॉजी 40 क्वेश्चन आहे. इथे निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक करेक्ट प्रश्नाला 3 मार्क आहे आणि प्रत्येक इनकरेक्ट प्रश्नाला -1 आहे. टोटल तुम्हाला मार्क्स किती मिळू शकतात या टोटल परीक्षेमध्ये? तर 390 मार्क्स मिळू शकतात, प्लस 3 मार्क्स, आणि मॅक्झिमम मार्क्स जो आहे तो 390 मार्क्स आहे. याच्यात सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे हा बोनस क्वेश्चनचा. जेव्हा तुम्ही तुमचे पूर्ण 130 प्रश्न सॉल्व्ह करता, टोटल म्हणजे टोटल 130 प्रश्न जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता, त्याच्यानंतर हे 12 प्रश्न अनलॉक होतात. आता मी माझे 130 प्रश्न लगेच सॉल्व्ह करतो आणि 12 प्रश्न अनलॉक करतो, मागे जातो. मागचे पण एकदा क्रॉस व्हेरिफाय करून घेतो. काय की बरेच विद्यार्थी असे करतील की लगेच सॉल्व्ह करून घेतो, फायनल सबमिट करत नाही आणि पहिले 12 प्रश्न ओपन करून घेतो, नंतर मागे जातो. तर असं होत नाही. तुम्हाला हे एकदा तुम्ही हे 130 प्रश्न सबमिट केले आणि जर तुमच्याकडे टाइम राहिला तर हे बोनस क्वेश्चन ओपन होतील. पण ह्याच्यामध्ये तुम्ही वापस जाऊ शकत नाही. हे तुमचे 130 प्रश्न हे आधी ऑलरेडी लॉक झालेले असतील. तर ज्या विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली बीटसाठी टार्गेट करताय, पिलानी कॅम्पससाठी टार्गेट करताय, जो की दिल्ली आणि जयपूर पासून 200 किलोमीटर आहे आणि टॉपचं विद्यापीठ आपण इथे म्हणू शकतो, त्या सर्व विद्यार्थ्यांना टाइम मॅनेजमेंट हा फार महत्वाचा पॉइंट आहे बीट्स क्रॅक करण्यासाठी. तुमचा टाइम मॅनेजमेंट तुम्ही जर व्यवस्थित केला, जर तुम्ही 12 बोनस प्रश्न सोडवू शकले, तर तुमचा जास्त पॉसिबिलिटी बनते बीट्समध्ये प्रवेश मिळवण्याची. तर मॅक्झिमम पोटेन्शियल जेव्हा तुम्ही 12 प्रश्न हे अनलॉक करता, तर मॅक्झिमम मार्क्स जे आहे ते इथे 436 होतात, जे की मी आधी तुम्हाला 390 सांगितले. फार कमी फार कमी विद्यार्थी जे आहेत ते या 12 बोनस क्वेश्चन पर्यंत पोहोचतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीट्ससाठी अप्लाय करण्याच्या महत्वाच्या तारखा कुठल्या कुठल्या आहेत. तर बीट्सचे अर्ज सुरू झाले, त्याची तारीख आहे 15 डिसेंबर. लास्ट डेट बीट्सच्या अर्ज करण्याची आहे ती आहे 16 मार्च 2026. दोन जेई सारखेच 2 सेशन मध्ये एक्झाम होत असते. जेई सारखाच बेस्ट ऑफ 2 रिझल्ट हा तुमच्या काउन्सिलिंगसाठी पकडला जातो. तर तुमचं सेशन 1 ची जी एक्झाम आहे ती 15 ते 17 एप्रिलच्या दरम्यान होईल. तुम्ही जे सेंटर निवडता, सेंटर निवडण्याची मुभा विद्यार्थी आणि पालकांना दिलेली असते. तर 15 ते 17 एप्रिलच्या दरम्यान सेशन 1 आहे. 24 ते 26 मेच्या दरम्यान सेशन 2 आहे आणि रिझल्ट हा जून-जुलै 2026 मध्ये विद्यार्थी आणि पालकांना बघायला मिळेल. रजिस्ट्रेशनच्या फीस काय आहेत? तर सेशन 1 फक्त एकच सेशन अप्लाय करायचं आहे. जसं जेईचा तुमचा अप्लाय करता तुम्ही सेशन 1 ऑर बोथ, तसंच सेम आहे. सेशन 1 जर अप्लाय करायचं असेल तर मेल कॅन्डिडेटला ₹3600 आहे, फिमेल कॅन्डिडेटला तेच ₹3100 आहे. दोन्ही सेशन तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर मेल कॅन्डिडेटला 5600 आणि फिमेलला 4600. तर 2 सेशन विद्यार्थ्यांनी पालकांनी चूज करावे. काय कारण? तर बेस्ट ऑफ 2 ॲडव्हांटेज इथे मिळतो जेई सेशन सारखा. फायनान्शियल कमिटमेंट काय आहे? तर फीस किती जाते पूर्ण कोर्सची? तर डिग्री कॉस्ट तुम्हाला जाते 27 ते 30 लाख. ॲडमिशन फी वन टाइम 60,500. सेमिस्टर फी पर सेम याच्यामध्येच इन्क्लूड आहे. 2,75,000 पर सेम फीज आहे. हॉस्टेल पर सेम 32,700 आहे. समर टर्म हे ऑप्शनल आहे आणि
मेस प्लस इलेक्ट्रिसिटी ॲडव्हान्स हा 10,000 हा कंपल्सरी आहे. तर हे तुमचं समर टर्म हे तुमच्यासाठी ऑप्शनल आहे एक्स्ट्रा करिक्युलमसाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला किती मार्क्स आले तर बिट्सला प्रवेश मिळू शकतो. साधारणतः तुम्हाला 300 अधिक मार्क्स आले तर कॉम्प्युटरची पॉसिबिलिटी मिळते. जस्ट एंटर करायचं आहे, कुठलीही ब्रांच मिळत चालते. कॅम्पसबद्दल मला काही अडचण नाही. तर 200 सुद्धा मार्क्स जरी आले तुम्हाला 200 मार्क्स, तरी तुम्हाला बिट्सचा कुठला तरी कॅम्पस आणि कुठली तरी ब्रांच हे नक्कीच मिळू शकते. इथे मी तुम्हाला कट ऑफची समरी सुद्धा दिली आहे. 210 मार्क्सला इथे केमिकल वगैरे सारखे सीट इथे मिळालेलं आहे. कम्प्युटर सायन्सला तुम्हाला 300च्या वरती मार्क्स मिळवावे लागतात. हा पिलानी कॅम्पसचा तुम्हाला कट ऑफ मी दाखवलेला आहे. 304 मार्कला कम्प्युटर मिळालं होतं. 285ला सीईसी मिळालं होतं. इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स 260, इकॉनॉमिक्स एमएससी 251, मेकॅनिकल 235. असं तुम्ही बघायला गेलं तर सिव्हिल 206 मार्क्सचा सुद्धा मिळालेला आहे. हैदराबाद आणि गोवाचं जर तुम्ही बघायला गेला तर 270 मार्क्सच्या वरती जर तुमचा स्कोर आला तर हैदराबाद किंवा गोवा याच्यापैकी तुम्हाला कम्प्युटर हे मिळू शकतं. आणि हैदराबाद आणि गोवाला सुद्धा तुम्ही NIT सारखा एक्सपोजर आहे त्याला प्राधान्य देऊ शकता. फक्त बीट्सचं एकच आहे की तुम्हाला 75% मार्क्स हे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये आणावे लागतात. 60 मार्क पर सब्जेक्ट तुम्हाला आणावा लागतो. तुम्हाला अर्ली अप्लाय करायचं आहे. दोन्ही सेशनसाठी अप्लाय करा. मी जसं आधी तुम्हाला सांगितलं असेल की तुम्हाला तुमचा वेळ फार ऑप्टिमाइज करावा लागेल. ट्रेन फॉर स्पीड 130 क्वेश्चन 180 मिनिट्स आहे. आणि जर तुम्ही तुमचे 12 क्वेश्चन आणखी अनलॉक केले तर ते पण तुम्हाला पर क्वेश्चन हा 1.20 मिनिटच तुम्हाला पर एका प्रश्नासाठी मिळेल. 300 अधिक तुम्ही टार्गेट ठेवा. तेच आहे की तुम्हाला बीट्समध्ये कम्प्युटर मिळवायचं असेल आणि 200 अधिक मार्क्सचं टार्गेट ठेवा जर तुम्हाला बीट्समध्ये एंट्री करायची असेल. तर ज्यांचं बजेट साधारणतः 25-30 लाख रुपये इंजिनिअरिंगसाठी आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना ज्यांचा पहिला ऑप्शन IIT आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी बीट्सला प्राधान्य द्यायला काहीच हरकत नाही. बीट्सचा दुबई कॅम्पस पण याच याच प्रक्रियेतून दुबई कॅम्पसच्या ॲडमिशन सुद्धा याच प्रवेश प्रक्रियेतून होतात. तर अशाच प्रकारच्या एंट्रन्सेसची माहिती मिळत राहण्यासाठी आणि आपण इंजिनिअरिंगची तयारी कशी करतो याची सगळी माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.